ओम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुकासारिखे पूर्ण वैराग ज्याची वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराची कवी वाल्मिकी सारिखा ऐसा नमस्कार माझा तया रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोतेहो, आपण मागे 126 क्रमांकाचा श्लोक पाहिला होता. आज आपण 127 क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन करूया. जगी धन्य तो राम सुखे निवाला कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी बुडाली. जय जय रघुवीर समर्थ. रघुनाथ फाउंडेशन, वशिष्ठ गुरुकुल, हरिभक्त परायण ज्योतिताई महाराज यांच्याद्वारे हा जो उपक्रम सुरू आहे मनाचे श्लोकांचा, व आपण आज 127 क्रमांकाचा श्लोक याच्यावरती चिंतन करूया. जगी धन्य तो राम सुखे निवाला. या जगामध्ये धन्य कोण आहे? समर्थ धन्य कोणाला म्हणतात? म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, साधन आहे, संपत्ती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, अशा माणसाला धन्य म्हणायचं का या जगामध्ये? धन्य कोणाला म्हणायचं? समर्थ सांगतात धन्य त्याला म्हणायचं जो राम सुखे निवाला. म्हणजे ज्यांनी रामनामाच्या चिंतनामध्ये, मननामध्ये, श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, भक्तीमध्ये दंग झालेला आहे. त्याच्यामध्ये निवाला म्हणजे शरण गेलेला आहे, शांत झालेला आहे. अशाला आपण धन्य म्हणायचं. बघा, या जगामध्ये माणसं कशाला धन्यता म्हणतात? की बाबा मला नोकरी मिळाली, आता मी धन्य धन्य झालो. मी ग्रॅज्युएट झालो, मी धन्य धन्य झालो. मला मुलगा झाला, मला धन्य धन्य झालो. म्हणजे ज्याची त्याची काय ठरलेली आहे? धन्यतेची एक परिसीमा ठरलेली आहे. म्हणजे एखाद्याला 1 लाखाची लॉटरी मिळाली तर तो म्हणजे काय, त्याला स्वर्गसुख प्राप्त झालं. एखाद्याला करोडची मिळाल्यानंतर त्याला आनंद होईल. एखाद्याला 10 कोटीची लागल्यानंतर त्याला आनंद मिळेल. एखाद्याला 10 रुपये सापडल्यानंतर पण आनंद होतो काय. पण कसं आहे, समर्थ सांगतात की हे जे जगामधलं जे आनंद आहे ना, ते परमनंट आनंद नाही आहे, हे क्षणिक सुख आहे. आणि आपल्याला जर परम आनंद मिळवायचा असेल तर रामाच्या चिंतनामध्ये, भजनामध्ये, श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये दंग व्हायला पाहिजे. आणि तोच खरा धन्य आहे असं समर्थ सांगतात. कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. पुढे समर्थ सांगतात की पुढच्या चरणामध्ये कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. आपण कथेला जातो, प्रवचनाला जातो, कीर्तनाला जातो, आणि आपलं मन तिथे कथेमध्ये, प्रवचनामध्ये असतं का? आपण कथा पूर्ण श्रवण करतो का? मन लावून, चिंतन लावून, तल्लीन होऊन. तल्लीन म्हणजे काय? देह भान विसरून, आपला सगळा संसार विसरून, आपला मोबाईल स्विच ऑफ करून, म्हणजे आपला जे घरातले, संसारातले प्रश्न आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, हे सर्व विसरून आपण भजनाला गेलो, कीर्तनाला गेलो. आपल्या चर्चा काय असते की आज असं झालं, की तसं झालं, आमच्या संसारात हे चालू आहे, ते चालू आहे. हेच आपलं चर्चा चालू असते. महाराज काय सांगतायत, प्रवचन काय चालू आहे, कथाच काय चालू आहे. इतकं तल्लीन होऊन ऐकलं पाहिजे. कथा असेल, श्रवण करणे, ऐकणं आणि श्रवण करणे याच्यामध्ये फरक आहे. महाराजांनी इथं श्रवण करायला सांगितलेलं. म्हणजे श्रवण म्हणजे काय? आपलं सगळे इंद्रिय एकवटून आपण तल्लीनतेने ते पूर्ण शब्द न शब्द जेव्हा ग्रहण करतो तेव्हा त्याला तल्लीनता असं म्हणतात. आणि ते श्रवण करणे म्हणजे त्या श्रवण जे काही आपण कथा, प्रवचन, कीर्तन हे ऐकतो
ते ऐकल्यानंतर त्या कथेचं प्रवचनाचं चिंतन पण करणं गरजेचं आहे की बाबा हे आपण करतो का. आत्मपरीक्षण ज्याला आपण म्हणतो ते आत्मपरीक्षण सुद्धा करणे गरजेचं आहे. म्हणजे देहभान विसरलं पाहिजे कथा कीर्तनामध्ये, हरपून गेलं पाहिजे. म्हणजे श्रवण करताना राजा परीक्षिताची गोष्ट आपल्याला माहीत आहे. त्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये होणार होता. त्यांनी काय केलं, भागवत कथा इतक्या तल्लीनतेने ऐकली, त्याला मरणाचं भयच राहिलं नाही. काय, त्याला संसाराचं भयच राहिलं नाही. त्यामुळं कथा अशी श्रवण करावी की आपलं देहभान विसरून आपण जेव्हा भजन करतो, कीर्तन करतो, सगळ्या गोष्टी आपण विसरल्या पाहिजेत. आपण संसाराच्या गोष्टीमध्ये आणतो आणि मग श्रवण करतो. मग कुठं गेलं होतं, मंदिरला गेलं होतं, तिथे पण चित्त लागत नाही माणसाचं. पुढे समर्थ म्हणतात, देह भावना राम बोधे उडाले. मग हे देहाची जे आहे ना भावना कधी उडून जाते, जेव्हा आपण ह्या संसारातलं जे लक्ष आहे ते सोडतो ना, तेव्हा ही देहभावना संपून जाते. म्हणजे शरीराला होणारे दुःख, मनाला होणारे दुःख हे माझे नाही आहे. काय, हे शरीराला होतात. काय, मी कोण आहे, मी आत्मा आहे. या आत्म्याला दुःख होत नाही. काय, देहभावना सोडली पाहिजे. मला इथं मुंगी चावती, इथं डास चावतो, बसल्यानंतर पाय गुडघे दुखतात. काय, हे शरीराला होणारं काय आहे, देहाला होणारी भावना आहे. म्हणून देह भावना सोडून राम बोधे उडालं पाहिजे. म्हणजे त्याचं रामाचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, असं समर्थ आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. मनोवासना राम रूपी बुडाली. शेवटच्या चरणामध्ये समर्थ सांगतात, अतिशय सुंदर म्हणजे शेवटचे चरण समर्थांनी लिहिलेलं आहे, मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये मनोवासना राम रूपी बुडाली. आपली जी वासना आहे ना, ही संसारात बुडलेली वासना आहे. काय, जसं की अमुक हो दे देवा, मी तुला 5 नारळ अर्पण करेन. अमुक हो दे देवा, मी आजारातून बरं होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझं शिक्षण व्यवस्थित होऊ दे, काय, माझा पगार वाढू दे. म्हणजे आपण काय केलं, देवाला ह्या भौतिक ह्याच्यामध्ये अडकून टाकले. म्हणजे लाच देण्याचं काम सुद्धा या मानवाने देवाला केलेलं आहे. काय, म्हणून समर्थ सांगतात की ही जी मनोवासना आहे ना, आपल्या मनातली वासना ती पूर्ण बुडाली पाहिजे. म्हणजे वासनाच नसली पाहिजे हो. म्हणजे जे ही वासना का निर्माण होती, तर अज्ञानामुळे आपल्या मनामध्ये ही वासना तयार होती. मग अज्ञानामुळे ही जी वासना तयार होती ना भौतिक जगाची, ती माणसाला गुरफटून टाकते. त्यामुळं माणूस काय होतो, त्या वासनेतून बाहेरच येत नाही. मग वासनेतून बाहेर कधी येईल माणूस, जेव्हा अज्ञान दूर होईल ना, तेव्हा माणूस या ज्ञानामध्ये, ज्ञानाचा प्रकाश पडेल त्याला. ज्ञानाचा प्रकाश मिळाला की मग तो अज्ञानातून बाहेर होतो आणि त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होतं तेव्हा की मग ज्ञानाच्या प्रकाशातून ज्या वासना आहेत, काय, की आपल्याला इतकं शेत पाहिजे, इतकं प्लॉट पाहिजे, 2 BHK फ्लॅट पाहिजे, ह्या ज्या वासना आहेत ना, म्हणजे संसारिक वासना जे म्हणतो, म्हणजे वासना माणसाच्या मनामध्ये खूप खूप आहेत. काय, साधनाची वासना आहे, भौतिक साधनाची, संपत्तीची वासना आहे, भोगाची वासना आहे, पदाची वासना आहे, प्रसिद्धीची वासना आहे. अनेक प्रकारच्या वासना आहेत माणसाला या संसारामध्ये जगताना ना. माणूस खूप वासना घेऊन जगतो आणि मग या वासनाची निवृत्ती आपल्याला करायला पाहिजे. आणि जोपर्यंत या वासनाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवत भक्ती प्राप्त होत नाही. आणि वासना निवृत्त व्हायला पाहिजे. वासना जेव्हा जातील, टळतील, संपतील, नष्ट होतील मनातून, तेव्हाच आपण या भगवत भक्तीकडे वळू शकतो. आणि समर्थ त्यालाच धन्य म्हणतात. धन्य कोणाला म्हणतात, जो राम सुखे निवाला. म्हणजे रामाच्या चिंतनामध्ये, मननामध्ये, भजनामध्ये तो निवला आहे, शांत झाला आहे. त्याच्यामध्येच मन एकाग्र झालेलं आहे त्याचं. म्हणजे मनामध्ये जे चलबिचल आहे, अशांतता आहे ना, ती अशांतता जेव्हा संपते तेव्हा तो एकाग्र होतो. आणि मग रामनामामध्ये जेव्हा तो डुबून जातो तेव्हा तो या जगातला धन्य धन्य समजला जातो, असं समर्थ इथे सांगतात. आणि समर्थ सांगतात म्हणजे आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही तुमच्यातली जी वासना आहे, मनोवासना आहे, ती संपवून टाका. या श्लोकाचा जर भावार्थ आपण जर काढला तर या जगामध्ये
धन्य कोण आहे? धन्य तोच आहे जो राम सुखे निवाला. म्हणजे ज्यांनी आपलं मन रामाच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये लावलेलं आहे, तोच हा धन्य आहे जगामध्ये. धन्य म्हणजे तो धन्य नाही ज्याच्याकडे आज खूप प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, गाडी आहे, तो धन्य नाही. या संसारिक सुखातून जो बाहेर पडून भगवंताच्या चरणी विलीन झाला आहे, रामभक्तीमध्ये विलीन झाला आहे, तो या जगातला धन्य आहे. कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. म्हणजे जो पुरुष, सत्पुरुष जो धन्य आहे या जगामधला, तो कथा जो ऐकतो, श्रवण करतो, काय तो काय आहे? धन्य आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं किंवा पापी आणि चांडाळ म्हटलं होतं समर्थाने. कोणाला? जो भगवंताला जाणत नाही त्याला पापी आणि चांडाळ म्हटलं होतं. आणि हे दुरात्मे असं म्हटलं होतं समर्थाने त्यांना. मग हे आपल्यामधलं जे आत्मे आहेत ना, काही आपल्याजवळ दुरात्मे असतात, काही चांगले आत्मे असतात. मग हे दुरात्मे आणि चांगले आत्मे आपल्याला ओळखता आले पाहिजे. चांडाळ लोक ओळखता आले पाहिजे. मग हे चांडाळ लोक कधी ओळखता येतील? दुरात्मे कधी ओळखता येतील? सुखात्मे म्हणजे ज्याला सुखाची प्राप्ती झालेली असे आत्मे. दुरात्मे म्हणजे जे नेहमी, चांडाळ लोक म्हणजे नेहमी दुसऱ्याचं वाईट चिंतत असतात. मग हे आपल्या बाजूनं त्यांना म्हणजे त्यांना लांब केलं पाहिजे अशा आत्म्याला, हे समर्थ सांगतात. आणि देह भावना जे आहे ना आपली, सगळं म्हणजे मन भगवंताच्या चरणी आपण लावलं पाहिजे, रामाच्या चरणी लावलं पाहिजे. आणि शेवटच्या चरणामध्ये समर्थ सांगतात, मनोवासना राम रूपी बुडाली. म्हणजे आपली जी वासना आहे ना, ती रामाच्या चरणी लावली पाहिजे. वासना आपली संपूर्ण नष्ट केली पाहिजे. आपल्या मनामध्ये कसलीही वासना नसली पाहिजे. म्हणजे हे जगताना माणसामध्ये खूप वासना निर्माण होतात ना, त्या वासना सर्व नष्ट केल्या पाहिजेत असं समर्थ सांगतात. आणि सर्व वासना नष्ट करून आपण धन्यतेने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, भगवंताला ओळखलं पाहिजे, साधू संतांना ओळखलं पाहिजे, संतांच्या चरणी आपण विलीन झालं पाहिजे. हे समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात. हाच भाव या श्लोकाचा आहे. परमेश्वराची प्राप्ती व्हावी ही आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपल्याला परमेश्वर प्राप्त व्हावं, भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी. पण भगवंत असा प्राप्त नाही होत ना. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? परमभक्ती करावी लागते आणि भगवंताच्या चरणी लीन व्हावं लागतं. आणि त्याच्या वेगवेगळ्या अवस्था असतात लीन होण्याच्या. म्हणजे काय म्हणतो आपण, आपलं सर्वस्व हरपून आपण लीन व्हायला पाहिजे. फक्त सर्व आपला भरोसा करता करविता तो एकच भगवंत आहे हे जेव्हा आपण मानतो. माझे सुख काय, माझे दुःख काय, तो मला सुख देणारा तोच आहे, मला दुःख देणारा तोच आहे, हे आपण जेव्हा मानतो तेव्हाच आपण लीन होतो. हे समर्थांना या श्लोकामधून सांगायचं आहे. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देह भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. समर्थ आपल्याला या श्लोकातून हाच सल्ला देतात की आपण पूर्णतः भगवंताचं मनन चिंतन केलं पाहिजे. आणि तोच माणूस धन्य आहे जो या भगवंताच्या चरणी लीन होतो, भावभक्ती करतो, भक्तीने भगवंताकडे लीन होतो. हा याचा सार आहे. आपण चिंतनाला इथे पूर्ण विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिका वरदे हरी.